वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. देवकीचं माहेर आहे मथुराच, देवकीचं सासर आहे मथुराच. देवकीला तिच्या घरी पोचत करायचंय, निघालेली वरात आहे. केवढा आनंद आहे त्या वरातीमध्येच. एकाएकीच हळूहळू आकाश मंडलामध्ये मेघ जमायला लागले आहेत. मेघांचा आवाज आहे, गर्जना आहे. या ढगांचा होणारा गडगडाट शुकदेव समजून सांगतायत. राजा नामदेवराय वर्णन करतायत. अनुवाद आहे. आकाशीची वाणी. ही आकाशवाणी समजली पाहिजे. आपण ऐकतो ती आकाशवाणी वेगळी आहे. ती आकाशवाणी काय आहे? आकाशवाणी समजण्याकरता जेव्हा फोनची व्यवस्था नव्हती, मोबाईल तर नाहीच नाही, तेव्हा दूरसंचार होता का नव्हता? तेव्हा पोस्टामधनं तार केली जात असे. हे तार यंत्र काय आहे? एक साधारण 3x3 4x4 इंचाच पेटीसारखं एक यंत्र आहे. त्याचा आवाज सारखा येत असतो, कडकड कडकड. पोस्ट मास्तर आणि तार मास्तर त्याचा अभ्यास केलेला आहे. तो तार मास्तर पोस्टाचं काम करत असतानाच एकाएकी थांबतोय. तार आली, कागदावर लिहून घेतो. पोस्टमनला सांगतो अमक्या ठिकाणी जाई, तार द्या. ते कडकड करणारे यंत्र, त्याच्यातनं मिळणारा संकेत आहे. तो संकेत कळला पाहिजे. पोस्टात आलेले ग्राहक आहेत, कोणालाही कळत नाही. आवाज येतोय, तो कळतोय तार मास्तरला. असं हे मेघांचा होणारा गडगडाट, याच्यातनं येणारा आवाज, आवाज सगळेच ऐकतायत. त्याच्यातला संकेत कंस राजाला जाणवलाय. रे अबुध, अबुधपद आहे. बुद्धी नसलेला मूर्ख. किती मूर्ख आहेस तू. जिथं सारथ्य कर्म करण्याकरता तू बसलायस, तू स्वतः राजा आहेस ना रे. हातात घोड्याचे लगाम घेतलेस, मूर्ख आहेस. तुला माहिती आहे इथाच असणारा 8वा गर्भ हा तुझा मृत्यू आहे. हा संकेत जेव्हा मिळाला, कसं आहे प्रेम. आता बहीण कळती का? आता मित्र कळतो का? मेवणा कळतोय का? नाही. हाताचे लगाम सुटले. रथात एकदम उलटा फिरलाय. देवकीची वेणी धरली. मनामध्ये एक विचार येऊन गेला. झाड येणार, मोठं होणार, मग त्याला विषारी फळं लागणार.
त्यापेक्षा हिला होणारा आठवा, हिचाच वध केला तर पुढचा सगळाच प्रश्न मिटतोय. देवकीला मारण्याचा प्रयत्न आहे. शुकदेव समजून सांगतायत राजा, शेजारी वसुदेव आहेत. आता वसुदेव हे देवकी पती आहेत. पती शब्दातला मूळ धातू आहे पालन करणे, पातिथी, संरक्षण करणे. हिची जबाबदारी कुणावर आहे? वसुदेवांना कळतंय कंसाच्या मनगटाला आपलं मनगट पुरं पडणार नाहीये. पण म्हणून आपण प्रयत्न करायचा नाही का? भागवतात वचन आहे. शुकदेव सांगतायत राजा, यावत बुद्धी बलोदयम, जोपर्यंत आपली बुद्धी काही काम करतीये, जोपर्यंत या शरीरात काही शक्ती आहे, तोपर्यंत मृत्यू अपोह्य, शेवटपर्यंत मृत्यू दूर करण्याचा प्रयत्न करावा. प्रयत्नाला यश नाही आलं तर गोष्ट वेगळी आहे, पण प्रयत्न न करणं चूक आहे. एकदम कंस राजाचा हात धरलाय. राजा थांब, तिला मारून काय करणार तू? मृत्यू कसा आहे? भागवत मृत्यू करता बोलते. वसुदेव कंसाशी बोलतायत. मृत्युर्जन्मवतां वीर देहेन सहजायते अद्य व अब्द शतांते मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवा. राजा एक लक्षात ठेव, जन्मवताम, जो जन्माला आलाय त्याचा मृत्यू निश्चित आहे. आद्य कदाचित आज असेल, कदाचित अब्द शतांते 100 वर्षांनी असेल, पण मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवा, मरण निश्चित आहे. थोडा विचार करा. आपली असणारी जी कुंडली आहे, जिला आपण जन्मकुंडली म्हणतो, जन्मकुंडली याचा अर्थच आहे जन्माच्या वेळेलाच असणारी जी आकाशमंडलातली ग्रह स्थिती, तिचा नकाशा येतो. या 12 घरामध्ये मृत्यू स्थान आहे का नाहीये? त्या मृत्यूस्थानाचा विचार ज्योतिषशास्त्राने करून माणसाच्या आयुर्मर्यादा सांगितलेली आहे का नाहीये? आपल्या मृत्यूची वेळ निश्चित केव्हा झालेली आहे? जन्मवताम. ज्या क्षणाला आपण जन्माला आलोय त्याच क्षणाला थोडा विचार करा. जन्माला येताना आपण एकटे आलोत का? आपण म्हणतो अकेला आना अकेला जाना, पण लक्षात ठेवा, माणूस एक जीव एकटा येत नाही, न जाताना एकटा जात नाही. येताना बरोबर काही आलंय, जाताना बरोबर काही जाणार आहे. अरे किती सुंदर मजा आहे. विचार करा थोडा. आपल्या बरोबर आपली सावली आहे का नाहीये? एक क्षणभर तरी आपली सावली आपल्याला सोडते का?
ही सावली आपल्या बरोबर केव्हापासून आहे? आपल्या जन्मापासून. आपला मृत्यू केव्हा आहे हा निश्चित केव्हा झाला? जन्मकुंडली सांगते. आपला मृत्यू आपल्या बरोबर जन्मापासून आहे. केव्हा घास करायचा? अद्यवाब दशतांतेवा. खूप बोलण्यासारखं आहे. आणि तरी सुद्धा मृत्यू अपोया. नेहमी मृत्यूला दूर सारण्याचा प्रयत्न करीत राहावं. राजा, हिला मारून काय करणार तू? हिला मारलं म्हणजे तुझा मृत्यू संपला असं नाहीये. एक वचन देतो मी तुला. हिचा आठवा, हो ना? हिला होणार प्रत्येक अपत्य नाल छेदनापूर्वी मी तुला आणून देईन. त्या बाळाचं काय करायचं असेल ते कर. हिला मारू नकोस. धर्मशास्त्राने स्त्री हत्या गर्हित सांगितली आहे की तुझी बहीण आहे. लोक निंदेला पात्र होशील. जरा विचार कर. कसे आहेत वसुदेव? ज्यांच्या पोटी वासुदेव जन्माला येणार आहे. कंसाचा सुद्धा वसुदेवांच्या शब्दावर विश्वास आहे. आता वसुदेव आणि कंस यांचे संबंध कसे आहेत? शत्रुत्व आहे ना. थोडा विचार करा. घरातली माणसं तरी आपल्यावर विश्वास ठेवतात का? आपल्या बोलण्यावर विश्वास राहतो का? कसं जीवन असेल वसुदेवांचं? देवकीची वेळी सुटली. पाय आपटत निघून गेला. आता कसली मिरवणूक आणि कसलं काय? पायीच घरी आली आहेत. शुकदेव समजून सांगतायत, राजा, एक वर्षाचा काळ लोटलाय. देवकी मातेला पुत्र झालेला. केवढा आनंद असेल. पहिला मुलगा. देवकीच्या मांडीवर ते बाळ आहे. वसुदेव बाजूला उभे आहेत. त्या लेकराकडे पाहतानाच आनंदाने डोळ्यात अश्रू आहेत. क्षणभर भारावले आहेत. हात पुढे केलाय. देवकी माता विचारते, काय करताय? नाही तुझ्या लक्षात? कंस राजाला दिलेला शब्द आहे. कपड्यात गुंडाळून ते बाळ घेतले. कंस राजाकडे आले. राजा, देवकीचा हा प्रथम पुत्र. त्या निष्पाळ बालकाकडे कंस राजा पाहतोय. अरे त्यालाही हृदय आहे. किती सुंदर मजा असती पहा. आज दूरदर्शनने खूप सोय केली आहे. एका चॅनल
जंगली प्राण्यांचं जीवन कसं असतं रोज दाखवलं जात. ती वाघीण, तिची पिलं, त्या पिलांची कवळी कवळी नख असतात, त्या आईच्या तोंडाला ओरबडत असतात. तिला त्रास होतो का नाही, आणि ती बिचारी सगळं सहन करते. उलट त्या पिलांना चालटाचा काय आहे रे. अरे ती वाघीण क्रूर आहे खरं आहे, पण शेवटी ती आई पण आहे. तिच्याही जवळ प्रेम आहे, तिलाही हृदय आहे. आज कंस राजाला जाणवतंय त्या निष्पाप लेकरांनी आपलं काय केले. भागवतात जरासंधाची कथा आहे. जरया संधिता, जराई राक्षसीण आहे. तिच्याही ठिकाणी दयाभाव प्रेमभाव निर्माण झाला आहे. राक्षसिणीलाही हृदय आहे. कंस राजा क्रूर असेल, आज या निष्पाप बालकाला पाहिल्यावर जाणवलंय या बाळाने माझं काय केलंय. वसुदेवा, धन्य आहात तुम्ही. आपल्या हाताने आपला मृत्यू करतो, मुलगा मृत्यू करता मला देतात. जा घेऊन परत. याने माझं काय केलंय. वसुदेवाने ते बाळ घेतले, परत निघतायत. शुकदेव समजून सांगतायत, राजा नेमकं याच वेळेला नारद महर्षी वसुदेव बाहेर पडतायत आणि नारदांचा प्रवेश आहे एकाच वेळेला. नारद कसंही जीवन, असा एखादा तरी पुराण ग्रंथ आहे का ज्याच्यामध्ये नारद महर्षी नाहीये. कसं आहे नारदांचं जीवन. आपण कथा ऐकतो, नारद रावणाकडेही येत होते आणि नारद रामरायाकडे पण येत होते. नारद श्रीहरीकडे पण येणार आहेत आणि नारद कंसाकडे पण येत आहेत. नारदांच्या विषयी कुठे अनादर आहे का. इकडे जातील तिकडे आदरच आहे. या नारदा, किती दिवसांनी येणं केलं. गोष्टी करतायत. बोलता बोलता नारद बोलतायत, काय रे आता वसुदेव आले होते, हातात काहीतरी गुंडाळ्यासारखं पोरासारखं दिसत होते, काय आहे. कंस राजा सगळे हकीकत समजून सांगतोय. नारदा, ते बिचारे निष्पाप पोराने माझं काय केले, पाहू 8व्या वेळेला काय. राजा, हा पुत्र होता. आकाशवाणीने तुला सांगितलं म्हणतोय, तो गर्भ शब्द आहे. कपट आहे. पाहा तुझा तू विचार कर. नारद निघून गेले. कंस राजा विचार करतोय, खरंच आहे. 8वा पण 8वा ठरवायचा कोणी. थोडा विचार करा. राजा परीक्षितीला शाप आहे. 7व्या दिवशी त्याला येणारा मृत्यू आहे.
प्रत्येकाकरता 7वा दिवस आहे. अर्थ काय कळाला आपल्याला? एखाद्याचा मृत्यू जर सोमवारी झाला तर त्याच्याकरता मंगळवार आहे का? नाही. मग येणारा सोमवार कितवा? मागच्या मंगळवार पासून मोजायला सुरुवात करायची आहे. तेव्हा सोमवार 7वा येणार ना. कोणताही वार 7वा असू शकतो. आपण कोणत्या वाराला मोजायला सुरुवात करणार याच्यावर अवलंबून आहे. अरे 8वा गणित सोडवणार कोण आहे? भांबावला जाऊ कोणी असू द्या. वसुदेवाना मुलाला घेऊन बोलवले. एका शिलेवर आपटून त्या बाळाची हत्या केली. राजा परीक्षितींचा प्रश्न आहे, गुरुदेव, कंस राजाने बाळाला परत पाठवलं होतं. कंस राजाचा बुद्धिभेद नारदाने केलाय. त्या बालहत्येचा दोष कुणाला? गुन्हा करणारा आणि गुन्ह्याला प्रवृत्त करणारा, ते दोघेही शिक्षेला पात्र आहेत का नाही आहेत? या बालहत्येचा दोष नारदांना आहे का? कसं आहे? थोडा विचार करा. उपनिषदामध्ये एक कथा आली आहे. एक ऋषी ज्यांचा मृत्यू समय जवळ आलाय, आपल्या शिष्यांना बोलावलंय, बाळांनो माझा मृत्यू समय नजीक आलाय. शिष्य अतिशय दुःखी झाले आहेत. गुरुदेव समजून सांगतायत, अरे एक ना एक दिवस प्रत्येकाकरता ठरलेला आहे. त्यात शोक करण्यासारखं काही नाही. फक्त तुम्हाला मी काही सांगणार आहे. मला माझा पुनर्जन्म कळतोय आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, मला मिळणारा पुनर्जन्म हा डुकराचा आहे. किती घाण. या योनीतनं मला तुम्ही सोडवायचंय. गुरुदेव, तुम्ही कुठे जन्माला येणार, कसे, आम्हाला काय कळणार? सांगतो मी तुम्हाला. अमुक प्रांतामध्येच या नावाचं गाव आहे. त्या गावामध्येच, गावाच्या दक्षिण बाजूलाच उकरडा आहे, गर्त आहे. तिथे माझा जन्म होणार आहे. माझा जन्म झाला की दगड डोक्यात घालून माझी हत्या करा. शिष्य विचारतायत, गुरुदेव, डुकरिणीला एकाच वेळेला 5-7 पिलं होतात. नेमके तुम्ही कोण आम्हाला कसं कळणार? सांगतो. माझ्या कपाळावर पांढरा डाग असेल, ज्या पिलाच्या डोक्यावर पांढरा डाग आहे तो मी असेल. गुरुदेव, कथा वेगळ्या कारणाकरता आहे, आपण वेगळ्या कारणाकरता वापर करतो आहोत.
आता जर शिष्यानी त्या डुकराच्या पिलाच्या डोक्यात दगड घातला तर डुकराच्या पिलाची हत्या केली का गुरुदेवांना या सुकर योनीतनं मुक्त केलं? विचार करा. नारदांच्या बोलण्यामुळे झालेला बुद्धिभेद, कंसाने केलेली बालकाची हत्या, दोष कोणाला आहे? नारदांची भूमिका कशी आहे? तुकोबराय समजून सांगतायत. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य अंगा. आम्हाला पापाचाही संबंध नाही, पुण्याचाही संबंध नाही. या बाळांची हत्या का करावी लागली, का करवली? याचं उत्तर आहे दशमस्कंदाच्या शेवटी. श्रीहरीचा नियम होता, रोज संध्याकाळी आई वडिलांच्या दर्शनाला येत असत. आज प्रभू देवकी मातेच्याच महालामध्ये आले आहेत. आईचा चेहरा उदास आहे, डोळ्यात पाणी जाणवतंय. आई, आमच्यासारखी मुलं असताना तुझ्या डोळ्यात पाणी काय? का? काय दुःख आहे तुझं? श्रीहरी जवळ बसलेत. श्रीहरीच्या पाठीवर देवकी मातेचा हात आहे. बाळ, मी असं ऐकलंय, जेव्हा तू विद्याभ्यासाच्या निमित्ताने गुरुगृही होतास तेव्हा गुरुदक्षिणा म्हणून गुरुदेवांचा मृत पुत्र तू गुरुमाऊलीला परत आणून दिलायस. खरं आहे हे? होय. एक विचारू तुला, अरे तुझे 6 भावंड कंस राजाने मारलीत रे. माझी लेकरं माझ्या देखत. मला नाही कधी असं वाटत आपली लेकरं पुन्हा आपल्याला भेटावीत. श्रीहरीने त्या मुलांची आणि आईची भेट करून दिल्याची कथा आहे. तिथेही मुलं कोण आहेत सांगितलंय. हे मरीचे पुत्र आहेत, शापित होते. नारदांनीच कंस राजाकडून या बाळांची हत्या करून या मरीची पुत्रांना मुक्त केलेले. नारद जाणते आहेत दोष त्यांना नाहीये, स्वतःच्या मृत्यू भयाने ज्याने केलेली बाल हत्या, म्हणून या हत्येचा दोष कंस राजाला आहे. 6 मुलं मारली गेलेली आहेत. 7वी वेळ. आज प्रभू आपली असणारी आदिशक्ती माया तिच्याशी बोलतायत. आज तुझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. कंस राजाच्या भीतीने वसुदेवांची असणारी दुसरी पत्नी रोहिणी माता, वसुदेवांचे मित्र नंद बाबा, यशोदा माईच्या जवळ या रोहिणीला ठेवलेलं आहे. का असणारा 7वा गर्भ
रोहिणी उदरी वाढला पाहिजे, ही जबाबदारी तुझी आहे. एवढी कामगिरी करा, त्याची फलश्रुती प्रतिवर्षी लोक तुझा मोठा महोत्सव करतील. नवरात्र महोत्सव, नाना प्रकारचे बली हे तुला अर्पण केले जातील. आनंद उत्सव साजरा केला जाईल. सातवा गर्भ रोहिणी उदरी वाढतोय. ते बलराम दादा आज 8वी वेळ आहे. कसं आहे वातावरण. कंस राजा अतिशय सचिंत आहे. त्याला फक्त मरण कळतंय. 8वी वेळ आहे. जागृत आहे. रात्र रात्र झोप लागत नाहीये. बुद्धिव्र आला आला. त्याला मृत्यू जाणवतोय. एखाद्या वेळे असं वाटावं आत्ताच या देवकीचा वध करावा, म्हणजे पुढचा प्रसंग टळेल. कारागृहात जेव्हा पाहावं, नामदेवराय वर्णन करताय. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय कापत असे. कंदिलामधली प्रगट झालेली ज्योत जशी काचेतनं उचका प्रकाश उजळून बाहेर येत असतो, असं देवकी मातेच्याच उदरी असणार हे प्रभू तेज. एखादा प्रकाशित असणारा सूर्यनारायण उदयाला येणारा, असं प्रसन्न स्वरूप देवकी मातेचं जाणवतंय. भीती निर्माण होतीये. न जाणव कदाचित एकदम याच वेळेला प्रगट होईल. मला मारणार नाही कशावर. अंग थरथरतय, हात कापतोय. कारागृहातनं परत जावं. पारेकडे कडकोड बंदोबस्त ठेवला आहे. अतिशय सावध राहा. देवकी प्रसूत झाल्याबरोबर मला वारसा मिळाली पाहिजे. रात्रंदिवस काढा प्रहार आहे. शुकदेव समजून सांगतायत राजा. दशरथे मारिला तोच होता मास. वर्षा ऋतू असे, कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे. शुक सांगत असे परीक्षिती. दशरथे मारिला तोच होता मास. राजा दशरथाच्या कडून ज्याची हत्या घडली आहे तो श्रावण कुमार. त्याच्या नावाचा महिना श्रावण मास. वर्षा ऋतू असे. श्रावण महिन्यातला कृष्ण पक्ष.
वसुनाम तिथी, छंदशास्त्र आणि ज्योतिष यांच्या परिभाषा आहेत. ज्योतिषशास्त्रावर आधारित असणारी भृगुसंहिता, छंदशास्त्र, छंदोमंजरी, वृत्त रत्नाकर हे ग्रंथ पहा. त्यांची परिभाषा कशी आहे. आकडे सांगितले जात नाहीत. नेत्र शब्द आला तर त्याचा अर्थ डोळा नाही करायचा. त्याचा अर्थ दोन करायचा. कोणी प्राणी असला त्याला दोन डोळे आहेत. बाण शब्द आला त्याचा अर्थ बाण नाही करायचा. मदनाचे 5 बाण आहेत. मदनाला एक नाव आहे, पंचशरा. छंदशास्त्रामध्ये बाण शब्द आला तर त्याचा अर्थ 5 करायचा असतो. आदित्य शब्द आला त्याचा अर्थ सूर्य नाही करायचा. आदित्य 12 आहेत, त्याचा अर्थ 12 करायचा आहे. आपण कशा करता बोलतो. वसुनाम तिथी, वसूंच्या नावाची तिथी आहे. वसू 8 आहेत, अष्टवसू. अष्टमी तिथी आहे. मध्यरात्रीचा प्रसंग आहे. कमलांच्या 2 जाती आहेत. एक सूर्य विकासी कमल, एक चंद्र विकासी. सूर्योदय झाला हळूहळू कमल प्रस्फुटित व्हायला लागतं. सूर्यास्त झाला तेच कमळ हळूहळू मिटायला लागतं. अशी पद्मिनी म्हणून जी जात आहे कमळाची, चंद्रोदय झाला की चंद्र प्रकाशामध्ये उमलायला लागतं. आधी चंद्र विकासनी कमल विकसित होत आहेत. रात राणीसारख्या वेली यांची फुलं उमलली गेलेली आहेत. मंद सुटलेला वारा ज्यामध्ये या फुलांचा सुगंध दरवळतोय. शुकदेव वर्णन करतायत. राजा सुमनांसी आश्रमामध्ये असणारीच ऋषी मंडळी आज रात्री अंथरुणावर पडून राहावं असं कोणाला इच्छा नाहीये. आज सगळ्यांची मन अतिशय प्रसन्न आहेत. असं नसतंय. मंगलमय प्रभूचं ध्यान करतायत. यज्ञकुंडातले असणारे अग्नी रात्री हवन नाहीये, शांत. आज त्या यज्ञकुंडातनच मंद मंद शांत अग्निज्वाळा प्रगट होत आहेत. सुमनांसी महापुरुषांची मन आनंदाने भरलेली आहेत. प्रेमाने प्रभू चिंतन करतायत. कृष्ण गोविंद गोविंद गोविंद, कृष्ण मुरली मनोहर.
किती सुंदर मजा आहे. भगवद्गीता भगवान श्रीहरी समजून सांगतायत, अर्जुन एक लक्षात ठेव, या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ती. जी रात्रीची वेळ आहे, सर्व भूतानां, जेव्हा सगळे झोपलेले असतात, अशा रात्रीच्या शांत वेळेला तस्यां जागर्ती, जे जागे असतात. साधनेला उत्तम काळ कोणता? खूप मजा आहे. गुरुदेव सांगत असत, आपण गजर लावून ठेवतो घड्याळाचा, त्याचा उपयोग नाही काही, कारण अंतरावर पडल्याच त्या गजराचं बटन आपणच दाबून बंद करतो. पहिली झोप झाली आहे, जाग येते का नाही? प्रत्येकाचा अनुभव आहे, जाग येते, फक्त आपण जागे होत नाही. ही वेळ कशी आहे? शांत, सर्व वातावरण शांत आहे. साधने करता हा काळ दिलेला आहे. तुरीय संध्यायाम सप्तशती, चौथी संध्या. एक सुंदर प्रसंग आहे. भाग्यवशात मला ज्या अनेक महापुरुषांचा संघ घडला, त्यामध्ये संतोजी महाराज कुकुरमुंडेकर फार मोठं विभूतिमत्व. अश्विन शुद्ध पौर्णिमा, या परंपरेचे गुरुदेव खंडोजी महाराज यांची पुण्यतिथी. त्यामुळे पुण्यतिथी करता घरी जाण्याची आवश्यकता, म्हणून यांची वारी आषाढ शुद्ध अष्टमीला पंढरपूरला यायचंय. भाद्रपद शुद्ध चतुर्थी पर्यंत पंढरी, मग परतीचा प्रवास आळंदी, देहू, घरी जायचंय. पंढरपूरला असतानाच या 2 महिने त्यांच्या मठामध्ये मुक्काम असायचा. सकाळी 9, 9:30ची वेळ. मठातनं बाहेर पडत असतानाच हाक मारली, अरे विष्णू इकडे ये. काय रे, तुला काय वाटतं आम्ही रात्री झोपा घेतो? जा. पुढे काहीच बोलले नाही. प्रश्नचिन्ह ठेवलं होतं, रात्री आम्ही काही झोपा घेतो? जाणवलं आज महाराज असं का बोलले आपल्याला. 2-3 दिवसांनीच रात्री 2, 2:15ची वेळ असेल, जाग आलेली. त्या महाराजांच्या खोलीतल्या झोपाळ्याची कड्यांची करकर आवाज येतोय. आठवण झाली, महाराज बोलले होते आपल्याला, आम्ही काय रात्री झोपा घेतो. ती रात्रीला झरोक्यातनं पाहिलं, झोपाळ्यावर बसलेले आहेत. एक मांडी घातलेली आहे, एक पाय खाली सुटलेला आहे, लोडाला टेकले आहेत, पायाने झोकाई घेत आहेत, हातामध्ये माळा आहे. शांत
साधनेकरता कोणता काळ आहे? तुकोबराय समजून सांगताय, काळ सारावा चिंतने पण एकांतवासी. भगवद्गीता सांगते, या निशा सर्व भूताना तस्यां जागरती. त्या रात्रीच्या वेळेला ते जागे असतात. सारी मथुरा नगरी झोपी गेलेली, वातावरण शांत आहे. या वेळेला कारागृहामध्ये 2 जीव जागे आहेत. एक वसुदेव, देवकी माता. सुमनावशी आज मन प्रसन्न आहे, झोप नाहीये, सत्संग आहे. श्रीमन्नारायण नारायण नारायण. 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 लक्ष्मी नारायण 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 नारायण नारायण. सत्यनारायण 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 नारायण नारायण. बद्री नारायण 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 नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. प्रभु स्मरण कर. भाव समाधी हो, त्या भावावस्थेमध्येच
शांत नीलवर्णीय असं तेजोवलय जाणवायला लागले. हळूहळू एक आकृती या तेजोवलयातनं प्रगट होती. अष्टवर्षात्मक स्वरूप आहे. मस्तकावर रत्नजडित मुकुट आहे. कस्तुरी तिलक, कपाळी लावलेले केशरी गंध, रेखलेला कस्तुरी तिलक, कमळाची पाकळी असावी अशी दीर्घ अपांग डोळे, नाकामध्ये मोती, कानामध्ये कुंडल, एखादं उमललेलं डाळिंबाचं फूल असावं असे सुंदर ओठ आहेत. कांतिमान असणारी हिरकणी, सुंदर दंतपंक्ती, नानाविध प्रकारचे अलंकार, गळ्यामध्ये कौस्तुभ मणी, पीत पितांबर परिधान केलेलं आहे, अंगावर शेल आहे, चतुर्भुज श्याम सुंदर स्वरूप, शंख चक्र गदा पद्म हाती आहेत. माऊली वर्णन करते, रत्नकिळ फाकती प्रभा, पायाची असणारी नख, जशी रत्नप्रभा असावी अशी सुंदर असणारी तेजस्वी पायाची नख आहेत. असं सुंदर ते ध्यान प्रभू दर्शन होत आहे. केवढा आनंद, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर, आटला आनंद हात मावत नाहीये. उसंत वसुदेवांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, तिची जागा हळूहळू काळजी घेते. का होतंय असं? हे बाल स्वरूप बोलतय, वसुदेवा कशाची भीती वाटते तुला? एक सांगतो लक्षात ठेव, यदि कंसात विवेशी, कंसाची भीती वाटते, उपाय आहे. तर हिमाम गोकुल नाही, उपाय सांगतो तुला. नंदाच्या घराला मज नाही गोकुळाला, तरी मान गोकुळात नाही, मला गोकुळात एकाएकी दिसणारे स्वरूप हळूहळू शांत होत आहे. देवकी मातेच्या मांडीवर लहान बालक आहे. इतकं सुंदर गुजीरवाण बाळ आहे. कृष्ण जन्म महोत्सव, महोत्सव तुरुंगात नाही होऊ शकत. महोत्सव नंदबाबांच्या वाड्यावर होतोय. त्या लेकराकडे पाहत आहेत, आनंदाने हृदय भरून येत आहे.
वसुदेवांनीच आपल्या अंगावरचं उपरणं काढले. अन्नाची येणारी पाटी, त्या पाटीमध्ये ते उपरण्याची चौघडी घातली. वरचा एक पदर बाजूला केला. देवकीच्या मांडीवरून त्या बाळाला उचलतायत. देवकी माता विचारतीये, काय करताय तुम्ही? तू ऐकलं नाहीस? प्रभूंनी काय सांगितलं आपल्याला? अहो कसं नेणार तुम्ही? आपल्या हातापायात बेडे आहेत, दरवाजावर पहारेकरी आहेत, दरवाजे बंद आहेत. फार माऊलीने मजा केली. वडिलाचे ओझे आपुल्या माथा घेईजे, तरी का न दटीजे धनुर्धरा. दुसऱ्याच्या डोक्यावरचं ओझं आपल्या डोक्यावर घेऊन आपली मान कशाला अवघडून घ्यायची? ज्याने न्यायला सांगितलंय त्यांनी नेण्याची व्यवस्था नाही केलेली, ती काळजी आपण करायची. बाळाला पाठीत घेतले, उपरण्याचा पदर बाळाच्या अंगावर, पाठी उचलली, पाठी डोक्यावर घेत आहेत. हातापायातल्या बेड्या गळायला गेल्या आहेत. दरवाजाजवळ येत आहेत. कड्या कुलूप, दरवाजा खुला आहे. रोज रात्र रात्र जागरण करणारे अनावर झोप आहे. केव्हा डुकली लागली इथं पारेकरा नाही कळलं नाही. वसुदेव बाहेर पडले. अष्टमीचा चंद्र वर येतोय. आकाशामध्ये जमलेले ढग आहे. त्या ढगांच्या फटीतून येणाऱ्या चंद्रकिरणाच्या पाहायला मिळालं तर पहा, जरूर पहा. राजा रवी वर्मा यांनी या प्रसंगावर काढलेलं चित्र आहे. डोक्यावर पाठी घेतलेली, पाठीमध्ये श्रीहरी आहे. आकाशात आलेला चंद्र, त्या ढगामधून येणारीच प्रकाश किरणाची तिरीप, श्रीहरीचा चेहरा उजळलेला आहे. अप्रतिम चित्र आहे. झपाझप पावलं चालली आहेत. यमुना माईच्या काठावर येत आहेत. श्रावण महिना आहे, वर्षा ऋतू आहे, पावसाळा. यमुना माईला पूर आहे. दुथडी भरून वाहणारी यमुना क्षणभर थांबले. अरे, ज्याने इथपर्यंत आणलं, पुढे नेण्याची व्यवस्था तो नाही करणार. यमुनेला वंदन करू. पाण्यात प्रवेश आहे. एक एक पाऊल पुढे टाकावं तसं तसं यमुनेचं पाणी वाढलेलं. नाका तोंडाशी पाणी येते. पाठीवर आज यमुनेचं पाणी उसळते. कृष्ण कथेवर अनेक महापुरुषांनी केलेलं चिंतन आहे. आज पाणी एवढं का उसळते? आज यमुना माईला खूप आनंद होतोय. पाण्यावर उसळणाऱ्या लाटा, या लाटा नाहीये. आनंदाने उल्लसित होणारीच
यमुना माई आहे, तिच्या ओठावरचं ते हसू आहे. आज यमुना माई विचार करते. जिकडे जावं तिकडे एकच आवाज, हर गंगे जय गंगे जय भागीरथी. वास्तवामध्ये आम्ही सख्या बहिणीनं दोघी जणी हिमालयाच्या कन्या दोन्ही, गंगोत्री पासून गंगामाई प्रगट झालेली, यमुनेत्री पासून यमुनामाई प्रगट झालेली आहे. पण प्रत्येक जण गंगामाईचा जय जयकार करतोय, आपलं नाव कुणीच घेत नाही. याच कारण काय आहे? याच कारण आहे गंगामाई ही विष्णुपदी आहे. प्रभू चरणाचा स्पर्श झालेला आहे. अतएव आज संधी आहे. वसुदेवांच्या पाठीमध्ये, वसुदेवांच्या डोक्यावर श्रीहरी आहे, तर त्याचा पदस्पर्श मला झाला तर लोक माझंही कीर्तन करतील, माझ्याही नावाचा जय जयकार करतील. म्हणून तर आनंदाने उत्स्फूर्त यमुना माईचं पाणी वाढतंय. चालतानाच पाठीला बसणारे हेलकावे, या बाळाचा पाय थोडा पाठीच्या बाहेर आलेला आहे. एक अशी लाट आली आहे की प्रभूच्या पायाला स्पर्श करून गेली. एकाएकी प्रवाह दुभंगल्यासारखा झाला आहे. वसुदेवांना मार्ग मिळाला आहे. मथुरा आणि गोकुळ अंतर किती आहे? रोज गोपी सकाळी बाजाराला मथुरेत येत आहेत. दही दूध विकलं, येणाऱ्या पैशातून तेल तिखट मीठ मिरची बाजार करायचा आहे आणि घरी परत गेल्यावर स्वयंपाक. हे गोपींचं रोजचं जीवन आहे ना. अंतर फार नाहीये. वसुदेव आली आहे. दार वाजवावं लागलं नाही, नंदबाबांना हाक मारावी लागली नाही. दरवाजे उघडे आहेत. नंदबाबा त्यांच्या वाड्यामध्येच वसुदेव प्रवेश करतायत. आजही अशी ठिकाणं आहेत का? शनी शिंगणापूरला काय आहे? घरं आहेत, पण घराला दाराला चौकट नाही, दार नाहीये, घर उघडी आहेत. चोरी नाही होऊ शकत का? शनी महाराजांची भीती आहे. उत्तर हिंदुस्थानामध्ये एक गाव आहे, नाव आता माझ्या लक्षात नाहीये. सगळ्या गावाचा एकच व्यवसाय आहे, कुलप तयार करणं. पण आश्चर्य आहे, या गावात कोणत्याही घराला कुलूप लावलं जात नाही. चोऱ्या नाही होत. नंदबाबांचा वाडा उघडा आहे. कदाचित चोरी झाली असेल, हा बाबा आल्यावरच. अपप्रवृत्ती गोकुळात नाहीये. श्रीहरी कुठे जातो? अरे तो होऊन सांगतोय वसुदेवांना, तरी मग गोकुळ नाही, नंदबाबांच्या घरी मला न्या.
आपल्याला उद्या नंद बाबा सांगणार आहे. यशोदा माईच्या महालामध्येच मंद समय तीवतीये. समयचा मंद प्रकाश वसुदेवाले यशोदा माईला डोळा लागलेला आहे. वसुदेवाने डोक्यावरची पाठी खाली ठेवली आहे. पाठीतनं बाळाला घेतले. यशोदा माईच्या पुढ्यात ठेवायचंय. पाहतात तर यशोदा माईच्या पुढ्यामध्ये एक बालिका आहे. काय प्रभू योजना आहे. हळुवारपणे यशोदा माईच्या बाळाला ठेवले. यशोदा माईच्या अंगावरच्या पांघरुणाचा पदर बाळाच्या अंगावर दिलाय. तिथे असणारी बालिका पाठीत घेतली. एकट्याक त्या बाळाकडे पाहत आहेत. विचार करा, आपले लेकरू आपल्या हाताने दुसऱ्याच्या घरात नेऊन ठेवायचं. ज्याला बापाचं अंतःकरण असेल त्याची अवस्था काय झाली असेल. डोळे भरून आलेले आहेत. विचार करतायत. उशीर झाला. मथुरेला जर जाग आली तर पुढचा अनर्थ केवढा आहे. त्या बाळाकडे पाहिले. पाठी डोक्यावर घेतलीये. जड पावलाने निघाली. घाई घाई मथुरेत येत आहेत. कारागृहात प्रवेश आहे. पुन्हा दाराची कुलप लागली गेली. आपल्या ठिकाणी येत आहेत. त्या पाठीतली बालिका देवकीच्या मांडीवर दिली. शुकदेव सांगतात, राजा हातापायात बेड्या चालल्या गेल्या. आतापर्यंत वातावरण शांत होत. एकाएकी बालिका रडायला लागलीये. त्याबरोबर पहारेकरी जागे झाले. अरे झाली वाटत. कंस राजाला वार्ता समजली. अंगावरच्या कपड्याचंही भान नाहीये. डोक्यावर मुकुट कुठला आलाय. धावत सुटलाय. कारागृहात प्रवेश आहे. देवकी मातेने पाय धरले. दादा हिला नको रे मारूस तू. मुलगा असता तर बोलले नसते. या पोरीने तुझं काय केलंय. देवकी मातेचा हात झिटकारला. त्याला त्याचा मृत्यू जाणवतोय. ती बालिका हाती घेतली आहे. ज्या शिलेवर 6 मुलं मारली होती, त्या मुलीला त्या शिलेवर आपटून मारण्याकरता म्हणून जो हात वर केलाय. हाताला बसलेला हिसका आहे. हाताची बालिका सुटली गेली. काय झालं म्हणून वर पाहतोय. लख प्रकाश पडलाय. 18 भुजा, 18 हात दिलायत. अशी भगवती प्रगट झाली. मस्तकी भरलेला हळदीचा मळवट, कुंकुमाचा रेखलेला तिलक, मस्तकावर रत्नजडित मुकुट आहे. नानाविध प्रकारची आयुध हातांमध्ये धारण केलेली, पितांबर परिधान केलेला मृगवाहिनी आहे.
तोंडामध्ये विडा आहे, कंसाकडे पाहतीये. मूर्खा, मला मारून काय काम होणार? तुझा मृत्यू आनंदात नांदतोय. भगवतीचं स्वरूप अंतर्धान पावलंय. कंस राजाला खूप जाणवलंय. शेवटी काय मिळालं? वसुदेव देवकी त्यांना कारागृहातनं मुक्त केले. माझ्या नशिबाने जे व्हायचंय ते. इकडे गोकुळातली परिस्थिती सांगतायत. पहाटे पहाटे हवेतला गारवा, यशोदा माईला आलेली जाग आहे. पुढ्यात पाहतीये सुंदर लेकरू आहे. स्वतःशीच हसतीये. आईला झोप म्हणायचं का काय म्हणायचं माझं मलाही कळू नाही. नंद बाबांची धाकटी बहीण आहे, जिचं नाव आहे सुनंदा. यशोदामाई हाक मारती. धावत धावत आली. या बाळाला पाहायला एवढा आनंद झालाय. नंद बाबा गाईच्या गोठ्यामध्ये गोसेवा करतायत. एक लक्षात ठेवा, गाय ही लक्ष्मी आहे. ज्या घरामध्ये गोसेवा आहे त्या घरात दारिद्र्य नाही राहू शकत. मला लहानपणी आठवतंय, आळंदीत प्रत्येक ब्राह्मणाच्या घरी गाय होती. महाद्वारामध्ये रोज संध्याकाळी बाजार भरायचा. त्या ठाकरेणी गवताचे भारे घेऊन यायच्या. त्या गायींकरता तिथं भारा गवत खरेदी करायचं. परिस्थितीमध्ये होणारा बदल, प्रवृत्तीमध्ये होणारा बदल. आज फक्त 2 घरामध्ये गायी आहेत. नंद बाबांच्या घरी केवढी गोशाळा आहे. स्वतः शेण गोठा करतायत, गायीची सेवा करतायत. सुनंदा धावत आले. भैया लाला होय. धर्मशास्त्र सांगते 2 प्रकारचा अशौच आहे. अशौच शब्दाचा अर्थ आहे अपवित्रता. एका अशौचाला आपण सुतक म्हणतो, एकाला वृद्धी म्हणतात. मृता शौच, घरामध्ये मृत्यू घडला गेला तर 10 दिवस पर्यंत अशौच सुतक पाळलं जात. घरामध्ये बाळ जन्माला आलं तर वृद्धी आहे, सत्कर्म करता येत नाही, दोष आहे. याला जनना शौच म्हणतात. जनना शौच केव्हा सुरू होत? बाळाचं नाल छेदन झाल्यानंतर. नंद बाबा घाई घाई यमुनेवर गेले, स्नान केले. तोपर्यंत तर साऱ्या गोकुळामध्ये वार्ता पसरली आहे. आज गोकुळीच्या सुख अंत पार नाही लेख.
बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरला गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी अंत पार नाही रेखा अंत पार नाही रेखा बाळकृष्ण गोळ्या तोरणे गोळ्या तोरणे गोळ्या तोरणे गोळ्या तोरणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी हरी बाळकृष्ण हरी हरी बाळकृष्ण तुका वन छंद तुका वन छंद तुका वन छंद तुका वन छंद तुका म्हणे छंद तुका म्हणे छंद तुका म्हणे छंद तुका म्हणे मोहिले गोविंद मोहिले गोविंद मन मोहिले गोविंद गोविंद बाळकृष्ण नंदा घरी 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 बाळकृष्ण दाधरी बाळकृष्ण दाधरी बाळकृष्ण बाळकृष्ण भगवान की जय. आता आपल्या मंडपामध्ये वसुदेव महाराज भगवान गोपाल कृष्णांना घेऊन येत आहेत. सर्वांनी नामस्मरणामध्ये त्यांचं स्वागत करायचंय. थोडीशी मधनं येण्याकरता जागा द्या. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल जय कन्हैया लाल की जय कन्हैया हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की
नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की के आनंद भयो जय कन्हैया लाल की श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव श्री नाथ नारायण वासुदेव इकडे पाळण्याजवळ फुलं टाकू नका बाळाच्या डोळ्यात जाण्याची शक्यता आहे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव गवळण म्हणती हरी स्पीड मध्ये घ्यायचं नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल 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 की हरे राम 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 हरे हरे हो हरे राम 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे हो हरे राम 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 हरे हरे हो हरे राम राम हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय और ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु तुकाराम महाराज की जय आरती करायची आहे आरती करता यापुढे सर्वांना सूचना आहे उद्याला पूतना उद्धार कालाचा प्रसंग आणि भगवंताची गोवर्धन धरण लीला हे होणार आहे आणि याकरता म्हणून जसं शक्य असेल तसं प्रत्येकाने एक एक पदार्थ हा बनवून आणायचा आहे
त्याचा आपण देवाला नैवेद्य दाखवू आणि नैवेद्य झाल्यानंतर हा पदार्थ याचा प्रसाद आपल्याला सर्वांना द्यायचा आहे. आणि परवाला रुक्मिणी स्वयंवर विवाह सोहळा होणार आहे. जसं आपण लग्नाला जात असताना नटून फटून जातो आणि ते नटताना असं नटतो की लोकांनी नवरीकडे पाहणं सोडलं पाहिजे पण आपल्याकडे पाहिलं पाहिजे. अगदी अशा थाटात आपण नटत असतो. आणि त्याच पद्धतीने इथे परवाला विवाह सोहळा होणार आहे. तर प्रत्येकाने नटून यायचं आहे आणि भक्ती प्रेमाचा आहेर आणायला विसरायचं नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. अशी उद्याची आणि परवाची सूचना आहे. आता आरती होईल. आरती झाल्यानंतर कथेची आत्ताची सांगत आहे. ओम जय जगत नाही जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परमा भक्तीने नाना परीने काव्यले जा आरती करू तुझ भगवंता. जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. वेद करूचे मधुर फळ स्वादुर सेजे स्वजड. आत्मा राम मुनी अचर सेवने गाले जन सफळ. महापर्वणी आली अवनी किराधहरणी भवजल तरणी ती बलिता. आरती करू भगवंता. जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. व्यासांची वाणी सार्थक हरी गुण गावणी. शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष देहाता. आरती करू तुझ भगवंता. जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. रमते जनु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ति जल भरिता विहरे हरिहंस चितेथ. शोक सुकमले संकट लिखुले सेवु निरमले भान विसरले रस पीता. आरती करू तुझ भगवंता. जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा गंगमाता गोवे ना कोणासाचा. जेवा कळीवर संताचा प्राणाची कीर्तनकाराचा. अनुभोगाचा स्वयं प्रभेचा द्वादश करणीचा हरिनंतरिचा क्रमहरता. आरती करू तुझ भगवंता. जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे मरण. पिता पदाती चिरे शांती आरही वदती राम पदी ठेवी माता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता.
जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता हरे कृष्ण 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 हरे हरे